तुम्ही बघा सगळं जुन्नर आंबेगावच्या अख्खा बातम्याचे अख्ख्या बातम्या रोज बिबट्याची वाघाची रोज बातमी रोज. आणि अशा परिस्थितीमध्ये सांगतो ना जे म्हणजे मला माहित पण नव्हतं. रात्री इथं जेवायला बसलो ती मुलगी माझ्या शेजारी बसलेली होती. ज्या आज शेळ्या खाल्ल्या ना वाघाने ती मुलगी शेजारी आंबोलीच्या ती मुलगी शेजारी बसली होती माझ्या. आणि तिनं सांगितलं मी आंबोलीची वगैरे आहे असं तिनं सांगितलं. तर अशी जनरल आमची चर्चा चालू होती. तर तिला म्हटलं अरे हा आता नाही का बिबट्याने वाघाने शेळ्या खाल्ल्याची ती बातमी होती. म्हटलं असं तिला मी म्हटलं ती म्हणजे ते वाघाने शेळ्या आमच्याच खाल्लेल्या असं ती सांगायला. तिला म्हटलं आपण ती बातमी करणार होता आम्ही खरं म्हणजे ते सगळं तिची वाटतं परीक्षा होती ना. हा तिची पण परीक्षा होती. मग ती सकाळी लवकर गेली. म्हणजे हे आहे साहेब म्हणजे असं आम्ही काही उगाच त्याच्यामध्ये काही बोलत नाही. खरंच परिस्थिती आहे असं काही नाही साहेब. जे आहे ना बरोबर त्याला आम्ही बरोबरच म्हणू. साहेब चुकले त्याला आम्ही चुकत म्हणू. हे तुम्हाला पण माहिती. आमचं एवढंच म्हणणं आहे की ते पत्राचा खुलासा मग करणं अपेक्षित आहे. जर तसं असेल ना ते पत्र बाबा चुकून झालं किंवा जे जे काही असेल त्याची काढणं त्या पत्राचा खुलासा करा. नाहीतर ते पत्र घेऊन आम्ही वरच्या पातळीपर्यंत पण करतो ना. मग आम्हाला जर साहेब आहे बघा आम्हाला जर तेच करायचं असतं ना म्हणजे कदाचित आम्हाला ते सजेस्ट पण केलं बऱ्याच जणांनी. आता उलट कदाचित ते म्हणजे चांगलं वाईट मला माहित नाहीये. त्या पत्राचा हे घेऊन आम्ही वरच्या स्तरावरती नाही करू शकत का? सांगा तुम्ही. आम्ही तक्रारीच्या स्वरूपामध्ये असं काही केलंय मग आम्ही ही मागणी करू का साहेब आता की आमची फसवणूक केलेले साहेबांचं निलंबन करा म्हणून ही मागणी करायची का आता आम्ही? तुम्हीच सांगा. म्हणजे आमचं अजिबात काही म्हणणं नाहीये. ते आमचं चुकीचं पत्र दिलेलं खोटं पत्र दिलेलं आहे आम्हाला त्याच्या आधार घेऊन साहेबांचं निलंबन करावं अशी मागणी करायची का आम्ही आता? करू ना साहेब आपण चर्चा करू. आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं आम्ही तुम्ही कधी पण चर्चेला बोलवा. पुणे इथं चर्चा करू पुण्यात चर्चा करू ठाण्याला जाऊ नाशिकला जाऊ मंत्रालयात जाऊ कुठं पण चर्चा करू. चर्चेला आमचं काही बिलकुल हे नाहीये. पण आमची एवढंच विनंतीसाठी सांगते साहेब तुम्हाला पण माहिती पुढच्या महिन्यामध्ये पोलीसच्या परीक्षा आहे. या परीक्षेच्या काळामध्ये ना आंदोलन करू शकतोय आणि एकदा त्या मुलीचं वर्ष संपलं की संपलं त्यांचं. पुढच्या आठवड्यामध्ये 12वीची परीक्षा हो तसं तुम्हाला लगेच ह्या महिन्याभरामध्ये मला वाटतं ग्रॅज्युएशन आणि सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन 11वी 12वी सगळ्याच येते. BA BCom PSC. ह्या मुलांचं आता नुकसान होईल अशी आमची साहेब. अहो उलट आम्हाला इतकं दुःख होतंय आता या पोरी काही याच्यातल्या पोरी काल त्यांचं प्रॅक्टिकल आमचं जे काय होतं ना ते करून काही काळ आले नव्हतं आज आले. उलट आम्हाला इतकं वाईट वाटतंय ना आम्ही काही मुलींना पाठवलं. आम्ही स्वतः पण काही मुलींना काल पण पाठवलं स्वतः. म्हटलं तुम्ही कारण की आम्हाला माहित झालं की उद्या पेपर आहे त्यांचा. म्हणजे आज काही मुलींचा पेपर होता ना त्या मुली आल्या होत्या मुक्कामासाठी त्यांना आम्ही थांबून गेलं नाही. म्हटलं तुम्ही अजिबात थांबू नका घरी जावा अभ्यास करा आणि हे द्या. म्हणजे उलट त्याच्यासाठीच साहेब म्हणजे आता बघा याच्यातल्या बऱ्याचशा मुली काय नसतं त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे बा आमचं थोडंफार जे काही 11वी नुकसान होईल आता सध्या जे काय चालू जिथं आम्हाला 60% पडायचे तिथं 55% पडतील. जिथं 80% पडायचे तिथं 75% पडतील. पण 12वीला किमान आम्हाला जास्त टक्के पडतील अशा त्या मुलींची भावना आहे ना. म्हणजे आमचं पण तेच म्हणणं साहेब की आता समजा उलट जितकं लवकर आपल्या इथं तोडगा निघेल ना तितकं त्या मुलीचं नुकसान कमी होईल. आणि जितकं इथं मुली बसून राहतील तितकं त्यांचं नुकसान जास्त होणार आहे. म्हणून खरंच आमची विनंती आणि सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आता बघा की जेवण वगैरे येत होतं. आता तुम्ही सांगितलं त्यांना जेवण वगैरे देऊ नका. त्यांनी जेवण बंद केलं. आता आम्ही जुन्नर वरून जेवण हे करतोय. काहीतरी पोलीस स्टेशन वरून त्यांना फोन केला इथून प्रकल्प कार्यालयाला तुम्ही सांगितलं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला हे बघा तुम्ही पत्र काढलं मुलांच्या बाबतीतलं. आता त्याच्यावर तुम्ही जास्त बोलत नाही. पण आता उद्या तर आम्हाला शक्य नाही. पण परवाच्या दिवशी वसतिगृहाची मुलं पण येणार आहेत मुली पण येणार आहेत तिथं. त्याच्यामुळे आणि उलट आता आजचं जे आहे असं कुठेही म्हटलेलं नाही की विद्यार्थ्यांच्यावर कारवाई करणार असं नाही. त्यांच्या काय अडचणी असतील तर सोडवा म्हटलेलं आहे. आणि ज्यांना प्रवेश मिळालेला त्यांनी ही करायची गरज नाही. ज्यांना नाही तुम्हाला आतमध्ये तुम्ही आम्ही प्रयत्न करू. ज्यांना नाही आतमध्ये ते सांगितलं मी तुम्हाला ह्या ज्या मुली आहेत ना त्या इथं बसलेल्या मुली त्या मागच्या आंदोलनामध्ये होत्या. या मुलींमुळं म्हणजे ह्याच नाही
सगळ्याच मुलींमुळे, ह्या मुली आणि बाकीचे सगळी मुलं मुली जे काय होती त्यांच्यामुळे ते 750 जे काही विद्यार्थी आहेत आंदोलनातून त्यांना प्रवेश मिळालेला आहे. उलट त्या मुलांना सुद्धा मुलींना सुद्धा आमचं सांगणे की तुम्ही उलट जसं तुम्हाला प्रवेशासाठी त्या मुली येत होत्या त्यांचं पण अर्थक होतं, पण तसं त्यांनी पण आलं पाहिजे. काही आले पण म्हणजे उलट काही मुलं मुली आले, आता त्यांना गृहपालांनी काय बोललं वगैरे हे सगळं आता मी याच्यावरती काहीच बोलत नाही, म्हणजे त्या मुद्द्यावरती आता मी काहीच बोलणार नाही. प्रकल्प अधिकारी साहेब आणि जी काही मुलं असतील, जी मुलं येतील समजा ज्यांना गृहपाल काय काय बोलले वगैरे वगैरे, कारण की लगेच फोन झाले ना. आता साहजिकच तुम्हाला माहिती आहे, मुलं जर गृहपाल काही मुलांना म्हटले ती मुलं आम्हाला फोन करणार, त्याच्यात आमचे काही कार्यकर्ते असतील, काही जनरल मुलं जरी असतील तर ते आम्हाला फोन करून सांगणारच, गृहपाल असे म्हटले, सेपरेट घेऊन बोलले की काय काय जे झालं. आता ते मी सांगतो सगळं, म्हणजे मी सांगायच्या ऐवजी मुलंच वगैरे सांगतो, तो काय मुद्दा नाहीये. परवाच्या दिवशी म्हणजे आम्ही मात्र जे काही वसतिगृहाची मुलं मुली जे आहेत ना ते सगळे येणार आहे तिथं आंदोलनामध्ये त्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी. आणि कदाचित उद्याच तर आता उद्या आता मगाशी सरपंच वगैरे ते म्हटले होते की उद्या तळेघरमध्ये निदर्शन पण करणार आहेत आणि त्यांचं कदाचित जर प्लॅन जर झालं तर रास्ता रोको पण करायचं त्यांचं नियोजन आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की एवढं कशाला आपण ताणायचं ना हे सगळं. आज समजा म्हणजे तसं अध्यक्ष सरपंच संघटना आज ते आले, कालच लोकरे सरपंच आपले राजपूत जे आहे त्यांचा मला फोन आला, कदाचित उद्या किंवा परवाच्या दिवशी सरपंच संघटनांचे येणार आहे. म्हणजे कसं होतंय की आपल्या पातळीवरती जेव्हा काही मुद्दे असतात ना त्याचा मार्ग जर निघाला, आता याचं पुन्हा मग जास्त स्वरूप येणार, मग पुन्हा त्याची चर्चा होणार, मग ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पडणार माग आणि मग आंदोलनाची जास्त आणि ह्या मुद्द्याची जास्त चर्चा होणार. पुन्हा आता उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, बरोबर. आता सगळ्यात दररोज मिटिंग आता जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक साहेब आता बघा साहेब काय बोलले लगेच गवारे साहेबांना फोन करून की तुम्ही एवढं काय करू नका नाही का, उद्या तिकडे वगैरे जाऊ नका आमचं तमचं. मग कशाला हे बोलायचं, मग एवढं माहिती ठीक आहे ना, कशाला जाणार आहेत मग आम्ही तिकडं. जर इथं मार्ग जर निघत असेल, इथं जर प्रश्न सुटत असेल तर आम्ही जिल्हा नियोजन समितीमध्ये किंवा पालकमंत्री असतील, अजितदादा पवार असतील किंवा आदिवासी विकास मंत्री असतील, कशाला यांच्यापर्यंत हे सगळे मुद्दे नेणार आहे. जर आपल्या पातळीवरती काही गोष्टी समजा झाल्या तर आम्ही कशाला, आणि मग हे करायचंच असतं तर तुम्हाला पण माहितीच आहे किती वेळा आलो आम्ही तुम्हाला भेटायला, किती वेळा आम्ही निवेदन दिली, किती वेळा चर्चा केली. उलट जेव्हा मला स्वतःला शक्य नाही तेव्हा मी पीओ साहेबांना स्वतः फोन केलेले. मी कधी फोन करतो सांगा, आपल्या मागच्या आंदोलनापासून आत्ताच्या आंदोलनापर्यंत वैयक्तिक काम असं कोणाचं पण किंवा माझं तर सोडा पण कोणाचं पण असं किती वेळा फोन केला मी तुम्हाला किंवा पीओ सरांना. पण शेवटी ह्या आंदोलन नको म्हणून मी फोन केला की नाही, आंदोलन नको म्हणून मी स्वतः फोन केलेले. सर कुठे गेला संजय, किती वेळा सांगितलं यांना जायला. जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.